विद्यार्थ्यांनो, आज आपण पहिलं जे स्थूल वाचन सुरू केलेलं बालसाहित्यिका गिरिजा कीर याचा पुढचा भाग पाहणार आहोत. पाठाला सुरुवात करूया. मागच्या पाठात आपण बघितलं होतं की पुस्तकाची समीक्षा किंवा रसस्वाद कसा घेतात आणि हा रसस्वाद घेताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. आपण 8 मुद्दे बघितले होते. वाङ्मय प्रकार, व्यक्तिरेखा वगैरे वगैरे, हे जे 8 मुद्दे होते ते आपण बघितले होते. आता आपण पुढच्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. कोण लिहिणार आहे? डॉक्टर विजया वाड. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचतोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश होते. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. आता बघा, लेखिका सांगतायत की आज मी कोणाबद्दल बोलणार आहे? गिरिजा कीर. गिरिजा कीर ह्या बालसाहित्यिका म्हणजे लहान मुलांबाबत लिखाण केलेलं आहे गिरिजा कीर यांनी. विपुल साहित्य निर्मिती करूनही, विपुल म्हणजे काय? खूप सारं, भरपूर, म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणात लिखाण करून देखील साहित्य म्हणजे लिखाण केलेलं आहे त्यांनी. निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचतोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. म्हणजे इतकी सारी लहान मुलांसाठी पुस्तकं लिहिली, परंतु पुन्हा पुन्हा तेच मुद्दे किंवा तोच विनोद, त्याच संदेश असं आढळत नाही. त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये काहीतरी वेगळेपणा हा दिसतो. म्हणजे अगदी नजर चुकीने देखील गिरिजाबाईंकडून तोचपणा आढळत नाही. हे त्यांचं सर्वात मोठं यश. लेखिका म्हणताय हे गिरिजाबाईंचं सगळ्यात मोठं यश की प्रत्येक साहित्यामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळतं, काहीतरी वेगळं आपल्याला वाचायला मिळतं, त्याचबरोबर काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. त्यांची नाटुकली आपण वाचली तर असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. आता बघा, आपण जर त्यांची नाटकं, त्यांच्या कथा जर वाचल्या लहान मुलांसाठीच्या असणाऱ्या, तर लहान मुलांना सहसा कोणत्या गोष्टी आवडतात? तर ज्याच्यामध्ये चमत्कार, जादू, काहीतरी अद्भुत असं घडलेलं दाखवतात, परी, राक्षस, असं काहीतरी, जादूगार. तर गिरिजाबाईंचं लिखाण चमत्कार आणि अद्भुत रम्यता यांच्यापेक्षा काय करतात गिरिजाबाई? दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न, म्हणजे लहान मुलांचे दैनंदिन आयुष्यात कोणकोणते प्रश्न आहेत, हे प्रश्न लिखाणावाटे कसे सोडवता येतील, हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यांनी लिहिलेलं आहे, या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही कोणाच्या विश्वातले? बालकांच्या विश्वातले. म्हणजे फक्त मोठ्या माणसांनाच समस्या असतात असं नाही, तर गिरिजाबाईंच्या लक्षात आलं की लहान मुलांना देखील खूप साऱ्या समस्या असतात. आता ह्या समस्या लहान मुलांच्या म्हणजे कोणतं? मोठी माणसं समजून घेत नाहीत, एखाद्या वेळेस चुकलं तर काय होतं, हे असंच का तसंच का, लहान मुलांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात आणि त्यांना प्रत्येक प्रश्न हा अनुभवाने सोडवायचा असतो आणि मोठी माणसं नेमकं त्यांना तो अनुभवच घेऊ देत नाही. तर अशी खूप सारी प्रश्न असतात, गिरिजाबाई म्हणतात की लहान मुलांच्या मनात. आणि गिरिजाबाई हे लहान मुलांचे जे प्रश्न आहे हे कशातून सोडवतात? त्यांच्या लिखाणातून. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. लक्ष वेधणे म्हणजे लक्ष देणे आपण म्हणू शकतो, आकर्षित करणे. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात, म्हणजे हा त्यांचा इटुकली पिटुकली नाटुकली हा त्यांचा नाटक संग्रह आपण म्हणू शकतो. त्यामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी, 9 ते 12 वयोगटासाठी म्हणजे 9 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी ही जी वरची नावं आहेत ही नाटकं. नंतर नीला राणीचा दरबार, मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी, म्हणजे याच्यापेक्षा लहान मुलांसाठी अगदी छोट्या, अगदी नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार असं लहान मुलांसाठीचं त्यांच्या गोष्टी. मला बालवर्गासाठी असलेल्या नाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. गिरिजाबाई म्हणतात की विजया वाड म्हणतात की मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण ह्या नाटिका लिहिताना अगदी सरळ सोपे साधे संवाद लिहावे लागतात, अगदी छोटे छोटे संवाद लिहावे लागतात, जेणेकरून मुलांना समजेल आणि मुलं त्या पद्धतीने तो सादर करू शकतात. त्यामुळे ते महत्त्वाचं वाटतं. मोठी माणसं अगदी मोठी मोठी वाक्य देखील सहज बोलून जातात,
परंतु लहान मुलांसाठीचं लिखाण करायचं म्हटलं तर लहान मूल व्हावं लागतं. त्या लहान मुलाचे विचार, त्या मुलाची म्हणजे वाचन करण्याची क्षमता किती आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून लिखाण करावं असं वाटतं. म्हणून लेखिका म्हणतात या बालनाटिकांचं विशेष महत्त्व वाटतं, कारण हा प्रांत पूर्णपणे दुर्लक्षित केला आहे. म्हणजे सहसा जी लेखक मंडळी आहे ना, ही मोठ्या माणसांसाठीचं लिखाण, म्हाताऱ्या माणसांसाठीचं लिखाण, या सर्व गोष्टी करतात. परंतु लहान मुलांच्या साहित्याकडे सहसा कोणीही वळत नाही. कारण लहान मुलांसाठी लिहिणं म्हणजे आपल्याला देखील लहान व्हावं लागतं. खूप विचार करून लिहावं लागतं लहान मुलांसाठी लिहिण्यासाठी. त्यामुळे लेखिका म्हणतात की हे जे बालनाटिका किंवा हे जे बाल साहित्य आहे ना, हे पूर्णतः दुर्लक्षित झालेला प्रांत आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. पुण्याच्या रजनी परांजपे म्हणजे लहान मुलांसाठी अगदी छोटी छोटी जोडाक्षर विरहित, म्हणजे ज्यामध्ये साधी सोपी सरळ शब्द असतील, काना मात्रा वेलांटीची, अशी पुस्तकं प्रकल्प म्हणून, म्हणजे जे लहान मुलं नेमकीच वाचायला शिकतायत, लिहायला शिकतायत, अशा मुलांसाठी ही प्रोजेक्टसाठी रजनी परांजपे या लिखाण करतात. आणि या रजनी परांजपेंना जोडीला म्हणून आपले हे जे गिरिजाबाईंची जी बालनाटकं आहे, लहान मुलांसाठीची नाटकं, ही नक्कीच साथ देतात. कारण लहान मुलांची जी प्रकल्प आहेत त्यामध्ये नाटक सादर करणं, डान्स करणं, गाणे बोलून दाखवणं, या सारे प्रकार येतात. तर रजनी परांजपे बाकी त्यांचं लिखाणाचं काम करतात, परंतु नाटकांसाठी त्यांना कोणाची साथ मिळते? गिरिजाबाईंचं जे लिखाण आहे ते सापडतं त्यांना. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. आता विजया यांना एक बालनाटिका जी आवडती त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे या ठिकाणी. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. एक अर्ज आहे, बालनाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. अर्ज आपण केव्हा देतो? जेव्हा आपल्याला तक्रार करायची असेल, विनंती करायची असेल त्यावेळेस. आता ह्या मुलांनी आता इथे काय सांगितलेलं आहे? एक अर्ज आहे बाप्पा. बाप्पा म्हणजे कोण? गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाकडे एक अर्ज केलेला आहे. आपण बघू. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. सुजाता आणि सदानंद ही आपण म्हणजे पात्र समजू. यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाच्या विचार विनिमय करीत आहे. जी घरातली म्हणजे जी वडीलधारी मंडळी आहे ही सारी बाहेर गेलेली आहे आणि जी घरातली मुलं आहेत, भावंड आहेत, चुलत मावस भावंड, ही सर्व अगदी महत्त्वाच्या विषयावर विचार विनिमय करतात. विचार विनिमय करणे म्हणजे संवाद साधणे, एकमेकांमध्ये एकमेकासमोर आपलं मत मांडणे. आता लहान मुलांच्या महत्त्वाच्या गप्पा म्हणजे किती मोठा मुद्दा आहे बरं हा. आता त्यांचा विचार करण्याची पद्धत, त्यांची विचार करण्याची क्षमता अगदी छोट्या छोट्या, आणि त्यांच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोणतं? की अगदी छोटंसं, की आईने मला का मारलं, मी हे कोणाला विचारू, हा असं का करतो, मी हे केलं तरी आई मला रागवतेस, मी हे का नको करू, अशी छोटी छोटी प्रश्न. आणि याबाबत लहान मुलांमध्ये काय चालू आहे? चर्चासत्र भरलेलं आहे. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न, लहान मुलांची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आई बाबा आणि जे शेजारी आहेत अशा मोठ्यांचं बॉसिंग. बॉसिंग म्हणजे काय? अगदी कायम बॉस म्हणून समोर उभं राहायचं. हे करू नको, ते करू नको, हे कर, ते कर. हे लहान मुलांना सारखं सारखं सांगणं सहन होत नाही. हा लहान मुलांसाठीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण हे सांगणार कुणाला? आता हे सांगायचं कुणाला? आता आईबाबांची कंप्लेंट आईबाबांकडे करू शकतो का आपण? तर नाही. मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढा वाचू अर्जात आणि अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. अर्ज कोणापुढे ठेवायचा? बाप्पा पुढे. म्हणजे आपण कंप्लेंट करताना कोणाकडे करतो? त्या व्यक्तीपेक्षा मोठी. आता आपला एखादा मित्र मैत्रिणी आला कंप्लेंट करायला तुमचा, तो कोणाकडे करतो कंप्लेंट तुमची? आई वडील किंवा शिक्षकांकडे, म्हणजे तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठा. आता जर आई बाबा किंवा शिक्षक किंवा इतर लोकांचीच कंप्लेंट करायची असेल तर ती कोणाकडे करावी लागेल? त्या लोकांपेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर. आता त्या लोकांपेक्षा मोठी आई बाबा, आजी आजोबा किंवा शेजारी यांच्यापेक्षा मोठी व्यक्ती म्हणजे कोण असणार आहे? तर लहान मुलांचं मन बघा किती निरागस असतं. आई बाबांपेक्षा मोठी व्यक्ती त्यांना कोण दिसली? तर चक्क त्यांना देवच दिसली. त्यांनी काय केलं? एक तक्रारीचा पूर्ण अर्जच तयार केला. आई बाबा शेजारी जे जे काही कंप्लेंट्स असतील त्यांच्याबद्दल, त्या सर्व काय केल्या? एका कागदावर लिहिल्या आणि तो अर्ज चक्क कुठे ठेवला त्यांनी? बाप्पा पुढे ठेवला. गणपती बाप्पाच्या पुढे ठेवला. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन.
आणि त्या लहान मुलांच्या भावड्या मनाला वाटतं की आपला अर्ज बघून देव नक्की काय होईल, प्रसन्न होईल. म्हणजे त्यांची मनातली भावना इतकी साफ होती का देव येईल आणि देव आईबाबांना समजून सांगेल. आणि मग काय होतं सुरू, अर्ज लिहायला सुरुवात होते. अजून अर्ज लिहून झालेला नाहीये, हीच खरी गंमत आहे. मग सुरू होतो अर्ज लेखन. सामुदायिक म्हणजे सार्वजनिक अर्जलेखन. प्रत्येकाला प्रत्येकाच्या एकच अर्ज, पण त्यामध्ये सगळ्यांच्या कंप्लेंट्स. इथे लेखिकेने काही छान छान तक्रारी मांडल्या आहेत बघा. आता ह्या तक्रारी खरंच लहान मुलांनी मांडल्या आहेत का, तर नाही. गिरिजा कीर यांनी त्या लहान मुलांच्या तक्रारी समजून घेतल्या आणि त्या मांडल्या. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. लहान मुलींना फार आवडतं आईचे कपडे किंवा आईची साडी घालायला, ओढणी, आईच्या मेकअपचं सामान, या सर्व गोष्टींबरोबर खेळायला. तर एका लहान मुलीची तक्रार काय, आईची शिफॉनची साडी मला नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. मुलांची बघा, आई वडील म्हणतात सर्दी होईल, बर्फ नको खाऊ, असं तसं ते बर्फ घाणेरडं असतं. लहान मुलांची अडचण काय, बर्फ का गोला खाण्याची आजादी मिळाली पाहिजे. बर्फ म्हणजे बर्फ, आपलं बर्फाचा गोळा असतो ना. आजादी म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजे पाहिजे तेव्हा आम्ही बर्फाचा गोळा खाऊ शकलो पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पांना रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, या प्रसंगात गंमत जम्मत आली आहे. आता यांनी काय केलंय, मधू, भाऊ आणि विनया म्हणजे जी घरातली मोठी मंडळी, त्यांच्या लक्षात आलं लहान मुलांच्या अडचणी. मग त्यांच्यातलंच एक जण बाप्पा बनून आलं आणि मग कशी एकमेकांशी भांडू लागतात, काय जी गंमत जम्मत येते, तिच्यानी त्या नाटकाला एक वेगळंच रूप, एक वेगळीच गंमत प्राप्त झाली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभलेले आहेत. आता या नाटकातून काय समजतं बरं, की मुलांच्या मनाच्या खिडक्या म्हणजे मुलांच्या मनात काय काय चाललेलं असतं, ज्या गोष्टी आपल्यासाठी अगदी क्षुल्लक आहेत त्या मुलांसाठी किती महत्त्वाच्या असतात, हे या बालनाटिकेतून समजतं. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. जे लहान मुलांबरोबर मोठी माणसं देखील हे जे नाटकाचे प्रयोग आहेत ते बघताना अगदी गुंग होऊन जातील. रंगून जाणे, गुंग होऊन जाणे, मग्न होणे. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. म्हणजे आकर्षकपणा, आपण संवाद लेखनामध्ये आकर्षकता, हे सर्व अगदी गिरिजाबाईंच्या लिखाणामध्ये स्पष्ट दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकारणे म्हणजे अगदी कमी पात्र, 2, 3, 4 पात्रांचं एक नाटक आणि त्याचं एक वेगळंच दृश्य, म्हणजे लहान मुलांना पचनी पडेल असं दृश्य साकारणं आणि बालप्रेक्षकांची, लहान लहान मुलांची मनं जिंकणं. कारण लहान मुलांचं मन एका ठिकाणी जास्त काळ लागू शकत नाही. तर या मुलांना त्या नाटकाबद्दल, त्या लिखाणाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांचं मन त्या ठिकाणी लागलं पाहिजे. हे मात्र खूप अवघड बाब आहे. परंतु ती गिरिजाबाई लीलया पेलतात. लीलया पेलणे म्हणजे अगदी सहजपणे ती निभावणे. लीलया म्हणजे सहजपणे. आणि गिरिजाबाईंना ह्या लिखाणाची इतकी सवय झाली होती की आता त्यांना विशेष कष्ट घ्यावे लागत नव्हते लहान मुलांसाठीच्या लिखाणाला. लहान मुलांचं मन कुठे रमतं, त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, कसं लिखाण केलं पाहिजे, काय असायला हवं, या सर्व गोष्टी गिरिजाबाईंनी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांच्या नाटकांमधून मांडलेल्या आपल्याला दिसतात.